नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे त्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍप मध्ये सहर्ष स्वागत करतो. तसेच तुम्ही जर हा मुलाखत युट्यूबला पाहत असाल तर तुम्हा सर्वांचे हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. जर तुम्ही 8वी स्कॉलरशिप एनएमएस किंवा 9वी-10वीचे इतिहास भूगोलाची तयारी करत असाल तर तुम्हाला दर्जेदार मार्गदर्शन त्या युट्यूब चॅनल मार्फत प्राप्त होईल. सर्वप्रथम मी आमचे मित्र श्री रूपचंद बोराटे सर, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक, गणित बुद्धिमत्ता तज्ञ या सरांना विनंती करतो की त्यांनी अनुजा यादव, कुमारी अनुजा यादव देवळीची विद्यार्थिनी आहे. तिचं कालच IIT मुंबई येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सिलेक्शन झालेलं आहे. IIT मुंबईला, IIT बॉम्बेला अनुजाचं सिलेक्शन झालं असल्यामुळे तिचा सत्कार करण्यासाठी मी आमचे मित्र श्री रूपचंद बोराटे सरांना यांना विनंती करतो की त्यांनी अनुजाचा सत्कार करावा. स्काउट क्लॅप गो, वाजवायला वाटाया. तर ठीक आहे सर्वांना ठीक. तर लवकरच आपण मुलाखत सुरू करतोय. माईक मी अटॅच करतोय, माईक मी अनुजाकडे देतोय कारण तिचा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकू येणं गरजेचं आहे. ठीक आहे. माझा आवाज मोठा आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला ऍक्युरेट ऐकू येईल. असं करतो विषय हा चालूच्या इथे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता. बेसिकली मी काही प्रश्न विचारणार आहे. अनुजा IIT ला जरी लागली असली तरी ती आपल्या हरीश लातूर अकॅडमी क्लासची विद्यार्थिनी आहे. 8वीला ती असताना तिने सुद्धा असेच करोनामध्ये लॉकडाऊनमध्ये गावात बसून झूम क्लास केलेला आहे. ती तिचे अनुभव तुम्हाला सांगणारच आहे. ती 8वी वर्षाला राज्यात तिसरी आलेली आहे शहरी भागातून. ओके. हा तर अनुजा अनुजा यादव तिला मी पहिला प्रश्न विचारतोय. अनुजा, पहिल्यांदा तुझी ओळख आमच्या सर्व विद्यार्थ्यांना करून दे. राजेंद्र कुमार यादव आहे. मी 5वी ते 10वी परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देवळी येथे माझं शिक्षण झालंय. 11th-12th ला मी चैतन्य अकॅडमी बारामतीला होते JEE प्रिपरेशन साठी. तर अनुजानं तिचं शिक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. ती कुठं कुठं होती तर ती दहिवडी येथे परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देवळी येथे तिला शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर 11वी ती चैतन्य अकॅडमी बारामती या जेईचं तयारी दुसरी होती. आणि तिला माझा दुसरा प्रश्न असा आहे की तू IIT ला लागलीस. ओके. तर तुला जेईला किती टक्के मार्क पडलेले आहेत? JEE मेन्सला 99.47% आलं होतं आणि JEE ऍडव्हान्सला माझं BC रँक 2300च्या आसपास होता. हा तर JEE मेन्सला तिला 99.247% आहे JEE मेन्स ऍडव्हान्सला. आणि तिचा जो रँक आहे ऑल इंडिया रँक OBC म्हणून 2300च्या आसपास तिचा रँक आहे. आणि त्यातून तिला IIT मुंबईमध्ये कालच सिलेक्शन झालेलं आहे. कालच निवड यादी लागलेली आहे. कालच्या निवड यादीमध्ये तिला IIT मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची ब्रांच भेटलेली आहे. आता थोडं अनुजा थोडं रिलॅक्स फील कर. हे सर्व विद्यार्थी 8वीचे विद्यार्थी आहेत, तुझ्यापेक्षा लहान विद्यार्थी आहेत आणि तुला काही अवघड प्रश्न मी विचारणार नाही किंवा विद्यार्थी सुद्धा अवघड प्रश्न विचारणार नाही. थोडस मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न कर, विद्यार्थ्यांना तुझा आवाज येत नाहीये. ओके. हा तर अनुजाचा पहिला प्रश्न. अनुजा, तू IIT ला लागलीस, IIT मुंबईला तुझं सिलेक्शन झालंय. मग हे काही एका दिवसात शक्य आहे का? फक्त 11वी-12वीला अभ्यास केलं, 11वी-12वीला JEE मेन्सचा अभ्यास करून तू IIT लागू शकलीस का? तुझ्या एकंदरीत शैक्षणिक जो प्रवास आहे, तुझं जे शैक्षणिक करिअर आहे त्याबद्दल मला एकदम तू पहिलीपासून सांगितलंस तरी चालेल. तर तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल थोडी माहिती सांग सविस्तररित्या. तर मी पहिली तर चौथी एवढा अभ्यास नव्हती करत, म्हणजे लाईक खेळ खूप जामा होत होता. पण 5th स्टँडर्ड मध्ये असताना फर्स्ट टाइम मला
नवोदय आणि फिफ्थ स्कॉलरशिप या दोन एक्झाम इंट्रोड्यूस झाल्या ज्या की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत्या. सो त्या पॉइंटला मला थोडासा इंटरेस्ट आला त्या एक्झाम्स मध्ये की म्हणजे क्वेश्चन्स थोडे टफ होते मोर दॅन की तुमचा रेग्युलर सिलेबस असो किंवा त्याच्यापेक्षा थोडे इंटरेस्टिंग वाटायचे ते. त्याच्यामुळे मी ते एक्झामचं प्रिपरेशन करायला सुरुवात केली होती. मला वाटतं फिफ्थ स्कॉलरशिपला सुद्धा सेम स्टेट मध्ये थर्ड होते. आणि 5वी स्कॉलरशिप सुद्धा अनुजा यादव राज्यातून तिसरी आलेली आहे 5वी स्कॉलरशिप सुद्धा. ओके हा पुढे 5वी स्कॉलरशिपला तू तयारी कशी केलीस थोडक्यात थोडक्यात 2-3 वाक्यात सांगा मला. 5वी स्कॉलरशिपला म्हणजे एवढं जास्त डीप जायची गरज नाही लागली मला. मॅथ्स होतं ते मॅथ्स केलं म्हणजे इन द सेन्स थोडं टफ लेवलचं मॅथ्स केलं थोडं चांगले बुक्स रेफर केले सॉल्विंगसाठी जसं की नवनीत असो किंवा क्लुप्त सूत्रे असे काही बुक्स होते तर म्हणजे जास्त फोकस माझा फिफ्थ स्टँडर्ड मध्ये सॉल्विंगला होता. बुद्धिमत्ता चाचणीसाठी आणि मराठी सॉरी गणितसाठी. मराठी थोडं कच्चं होतं माझं पण इंग्लिश व्होकॅबलरी चांगली ठेवलेली मी आणि ग्रामर चांगलं ठेवलेलं. त्या दोन गोष्टींच्या बेसिसवरती फिफ्थ स्कॉलरशिप. ओके मग 5वी स्कॉलरशिप बघा अनुजानं 1ली ते 4थी निवांत हसत खेळत काढलेली आहे. हसत खेळत एकदम निवांतपणा. त्यानंतर तिने पहिल्यांदा 5वी स्कॉलरशिप व नवोदयची एक्झाम दिलेली आहे. त्यावेळेस तिला जाणवलं की 5वी स्कॉलरशिप व नवोदयमध्ये थोडेसे चॅलेंजेस आहेत. तर ते चॅलेंजेस तिने फेस केले आणि त्यातून तिला चांगला रिझल्ट मिळाला. तो 5वी स्कॉलरशिपला शहरी भागातून राज्यात तिसरी आली होती. त्यानंतर अनुजा 5वी नंतर तू 6वी-7वीला नेमकं काय केलंस? त्या 6वी-7वीला रेग्युलर अभ्यास केला की स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी केली? सिक्स स्टँडर्ड मध्ये तर काही नव्हतं केलं पण सेव्हन्थ स्टँडर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेची एक्झाम असते रयत टॅलेंट सर्च म्हणून RTS. सो त्याचं प्रिपरेशन केलं सेव्हन्थ स्टँडर्ड मध्ये आणि त्या प्रिपरेशनचा ऍक्च्युली मला थोडा फायदा पण झाला एट स्कॉलरशिपची एक्झाम देण्याचे. ओके तर 7वीला आरटीएस परीक्षा म्हणजे रयत प्रज्ञाशोध परीक्षा. ही परीक्षा रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत केली जाते. अनुजा तुला आरटीएस परीक्षेत किती मार्क होते? 186 मार्क्स होते आउट ऑफ 200 आणि फर्स्ट होते. म्हणजे 200 पैकी 186 मार्क्स 186 मार्क अनुजाला होते. आणि अनुजा ही आरटीएस म्हणजे रयत प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सुद्धा 7वीला रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास 450 हायस्कूल मधून पहिली आली होती. ओके ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला 4 प्रश्न सर 8वी स्कॉलरशिप बद्दल विचारा तर आपण टप्प्याटप्प्याने 8वी स्कॉलरशिप कडे घेऊया. माझ्यामध्ये क्लिअर आवाज कमी येतोय आवाज आमचा थोडा मोठा आवाज काय तर ते माईक ऍडजस्ट करतो बरोबर. नाही नाही थोडं माईक लावतो व्यवस्थित मी अशी घरी घाल. हा तर अनुजाला पुढला प्रश्न आहे. आता आवाज येत असेल अनुजा बोल मोठ्यानं. हा तर मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न अनुजा करेल. अनुजा मग तू 8वी स्कॉलरशिप तू कोणत्या वर्षी 8वी स्कॉलरशिपला होती आणि ते वर्ष काय होतं त्या वर्षाची ट्रॅजेडी सगळ्या मुलांना सांग. बेसिकली सेव्हन्थ स्टँडर्ड मध्ये जशी कंप्लीट झाली त्या पॉइंटला लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झालं तो तर त्याच्यानंतर प्रिपरेशन करणं थोडं हार्ड होतं. म्हणजे तुम्ही घरी आहात ऑफकोर्स स्कूल बंद आहे मग त्याच्यानंतर प्रिपरेशन करणं थोडं हार्ड होतं. तो 2021च्या इयरला मी दिली स्कॉलरशिपची एक्झाम. 8 मध्ये तर नाहीच झाली आमची एक्झाम. 9 सुरू झाल्यानंतर आय गेस ऑगस्ट मध्ये एक्झाम झाली. तर ते पूर्ण वर्ष एट स्कॉलरशिपची प्रिपरेशन पूर्ण वर्ष मी घरी बसूनच केली आहे. आणि सर होते मार्गदर्शनाला म्हणजे सर खरं तर दुसऱ्या स्कूलचे होते. म्हणजे माझी स्कूल वेगळी होती आणि सर दुसऱ्या स्कूलचे होते पण आईने कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मग मी एट स्कॉलरशिपचा पूर्ण प्रिपरेशन करू शकले. कारण की घरी बसून करणं ऑफकोर्स शक्य नव्हतं. तरी माझ्या स्कूलमध्ये एवढे एफिशियंट क्लास नव्हते होत त्याच्यामुळे सरांच्या मार्गदर्शनामुळे एट स्कॉलरशिप माझी पूर्ण चांगली क्लिअर झाली. ओके आता आमचे जे विद्यार्थी आहेत 85 विद्यार्थी झूम क्लासला आहेत. बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ऑनलाईन क्लासमध्ये रिझल्ट येतो का? अनुजा तू 8वीला सगळी ऑनलाईन क्लास केला होता का झूम ऑनलाईन क्लास आपला? म्हणजे 8वी स्कॉलरशिपला जे अनुजाने क्लास केले होते ते झूम ऑनलाईन क्लासेस केले होते घरी बसून. रेंज यायची नाही नेटवर्क प्रॉब्लेम यायचा
व्हिडिओ ऑन नसायचा, व्हिडिओ ऑन ठेवायला लावायचो, बरेच प्रॉब्लेम तिने सुद्धा फेस केलेले आहेत. म्हणजे अनुजानं सुद्धा आठवी स्कॉलरशिपला झूम ऑनलाईन क्लास केलेले आहेत, तसं ते ऑफलाईन सुद्धा येत होती, म्हणजे ऑफलाईनला सुद्धा घरी येत होती क्लाससाठी. ठीक आहे. हा तर बरं ठीक आहे. ओके, तुमचे प्रश्न मी शेवटी घेणार आहे. अनमोल, प्रश्न मी तुम्हाला शेवटी विचारायला देतो आणि माझे प्रश्न पूर्ण होत्या. बरं अनुजा, तू आठवी स्कॉलरशिपला तुला नेमके किती मार्क पडले होते, एकूण मार्क किती होते आणि प्रत्येक विषयाने हे मार्क किती होते ते आमच्या सर्व मुलांना सांग. बरं एकूण मार्क सांग. एकूण विषयाचं नाही आठवणार, पण 284 एकूण गुण होते मला 300 पैकी. अनुजाला आठवी स्कॉलरशिपला 284 गुण 300 पैकी होते. तिला नसेल आठवत, मला आठवतंय तिला सर्वात मार्क मराठीच होते. आणि मराठी कच्चं नव्हतं, मराठीमध्ये कुठे मार्क चुकले होते, मराठीमध्ये मार्क चुकले होते संवादमध्ये. संवादमध्ये कुठे चुकला होता, संवादमध्ये बरेच संवादात एकूण किती व्यक्तींनी सहभाग घेतला हा प्रश्न तिचा चुकला होता. एकदम सोपे सोपे प्रश्न मराठीतले तिचे चुकले होते. गणित बुद्धिमत्ता या विषयात तिला जवळपास 100च्या आसपास मार्क असतील, आउट ऑफ मार्क होते गणित बुद्धिमत्तेमध्ये. तिचे मार्कच गेले मराठीमध्ये, सर्वात जास्त मार्क मराठीत गेले तिचे. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता हा, तर तुला आठवी स्कॉलरशिपची तयारी केलेली आहे. तू आठवी स्कॉलरशिपला लॉकडाऊन होतं, शाळा तर काही चालूच नव्हती, तू ऑनलाईन क्लास केले, घरी माझं ऑफलाईन मार्गदर्शन पण घेतलं आणि घरी बसून अभ्यास केले. तर आमचे बरेच जण चॅटबॉक्समध्ये प्रश्न विचारत आहेत की तू नेमकं किती वेळ अभ्यास करायची. मला असं वाटतं किती वेळापेक्षा तुम्ही जो करताय तो किती इफिशियंटली करताय हे जास्त मॅटर करतं. म्हणजे असं पर्टिक्युलर नाही येऊन होतं माझं की 10-12 तास दिवसाचा अभ्यास करणं, पण जेवढा पण करेल त्या दिवशी पूर्ण मनाने करायचे मी आणि पूर्ण इफिशियन्सी माझं पूर्ण 100% द्यायची त्या आवर्स मध्ये. सो ते प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीवरती राहतं. काही काही जण जास्त अभ्यास करतात, म्हणजे त्यांची तेवढी कॅपॅसिटी असते. काही काही जण कमी अभ्यासामध्ये चांगलं म्हणजे कमी वेळ करून सुद्धा खूप चांगलं करतात. सो मला वाटतं प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी ही स्वतः तयार करायला पाहिजे, स्वतःला ओळखून. सो तो माझं ओपिनियन आहे माझं. आणि तुझं म्हणणं आहे की किती तास अभ्यास करावा, या प्रश्नाचं उत्तर हे सत्तेला विचारलं पाहिजे. आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे, आपण किती अभ्यास केला म्हणजे आपल्याला अपेक्षित निकाल प्राप्त होऊ शकतो हे तुम्हाला कसं मिळेल. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या अभ्यासाचा टायमिंग वाढवू शकता. मी जनरली तुम्हाला सांगतो की आपले 1 तास झूम क्लास, 40 मिनिटं रेकॉर्डिंग क्लास, उरले 3 तास अभ्यास. तर 4 तास अभ्यास पाहिजे स्पर्धा परीक्षेचा, शाळा क्लास सोडून. एवढं केलं तर तुम्हाला हे राज्यात पहिलं यश मिळेल. थोडंफार केलं तर थोडं यश मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं हे 4 तासाचं तुमचं शेड्यूल हे कधीच चुकलं नाही पाहिजे. लाईफ मध्ये काही पण अचीव्ह करा तुम्ही, काही पण, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते तुमची कन्सिस्टन्सी. ते तुम्ही रोज करताय तर तुम्ही आज 10 तास करा आणि उद्या काहीच नाही करणार आणि परत तिसऱ्या दिवशी 4 तास करा, ते काउंट नाही होत. तर तुमची कन्सिस्टन्सी नसते. ज्यावेळी तुम्ही रोज त्या फ्लो मध्ये असाल तेव्हा तुम्हाला जास्त बेटर रिझल्ट भेटतात ऍट द एंड. थोडक्यात काय सांगते, म्हणजे तुम्ही 4 तास अभ्यास करताय का 6 तास अभ्यास करताय का 2 तास अभ्यास करताय हे महत्वाचं नसून तुम्ही ते किती कन्सिस्टन्सली करताय. तुमच्या अभ्यासामध्ये तुमचा जो टायमिंग आहे अभ्यासाचा, तुमचा जो अभ्यासाचा फ्लो आहे त्यामध्ये तुमचं किती सातत्य आहे, त्या सातत्यावर तुमचा निकाल डिपेंड करतोय. हे लक्षात. म्हणजे भले एखादा विद्यार्थी 3 तास अभ्यास करत असेल, भला एखादा विद्यार्थी 2 तास अभ्यास करत असेल, पण तो वर्षभर करतोय, नियमित करतोय, रेग्युलर करतोय आणि स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करतोय, तर त्याला 3 तासामध्ये पण 2 तासामध्ये पण अपेक्षित निकाल मिळू शकतो. म्हणजे अभ्यासाचं टायमिंग नॉट मॅटर, पहाटे उठलाय का रात्री केलाय का नॉट मॅटर, तुम्ही ते किती कन्सिस्टन्सी करताय, किती डिवोशनली करताय. आणि अभ्यास हा जो आहे, पुढचा प्रश्न विचारतो, तुला अभ्यास करण्यासाठी तुझी मम्मी किंवा पप्पा उठवायचे का. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतः उठणार आहात, तुम्हाला करायचं नसेल तर कोणी उठवा, तुम्ही उठणार नाहीये. मला खूप छान सांगितलं. जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्वतः उठलं पाहिजे. मम्मी उठवती, पप्पा उठवतात, भाऊ उठवतो, दिदी उठवती, जर असं होत असेल तर मग निकाल नाही येणार. तुम्हाला करायचंय, तुम्हाला निकाल पाहिजे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतः उठलं पाहिजे. कोणीही तुम्हाला अभ्यासाला उठवलं नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आमची प्राची ठाकरे विचारते की अभ्यासाला तू सकाळी उठायचीस का, तर किती वाजता उठायचीस. आधी नव्हते उठत 10वी पर्यंत, पण 11वी-12वीला साधारणपणे 5:30 वाजता उठायचं, लवकर झोपून. ओके, म्हणजे 10वी पर्यंत ती काही सकाळी उठायची नाही, रेग्युलर टाइमला उठायची, आपल्याला दिवसभर अभ्यास करायची. परंतु 11वी मात्र जास्त स्टडी असतो, त्यामध्ये 5-5:30 वाजता अभ्यास करायची. ठीक आहे, तुमचे 4 वाजता योग्य प्रश्न येऊ द्या, 5 ते 7 मात्र 4 वाजता टाकू नका.
ओके. श्रावणी पोटे विचारते की सर एनएमएस किती मार्क होते, तर त्याबद्दल सांगतो. अनुजाचं जे उत्पन्न आहे, आई वडील दोघेही शिक्षक आहेत, त्याचं उत्पन्न जास्त असल्यामुळे ती एनएमएस परीक्षा बसू शकली नाही, तिने एनएमएस परीक्षा दिलेली नाही. ओके. हा पुढे आपण जाऊया. हा. आज पुढला प्रश्न आता थोडं मी सब्जेक्ट वाईज जाऊ. ओके. पहिला तर तुझ्या आवडीचा विषय गणितावर घेऊया. हा, 8वी स्कॉलरशिपच्या गणिताची तयारी तू कशी केली, किंवा आमच्या विद्यार्थ्यांना 8वी स्कॉलरशिपची गणिताची तयारी करण्यासाठी तू काही टिप्स देऊ शकशील का? ओके. काही क्लुप्त तू सांगू शकशील का? आणि त्यानंतर म्हणजे हरीश शिंदे लातूरकर सरांचा तुला गणित विषयाच्या मार्गदर्शनाचा कसा फायदा होत गेला? सरांनी नेमकं तुला कसं मार्गदर्शन केलं? सगळं शिकवलं का डाऊट सॉल्व्ह केले? काय केलं ते सर्व मुलांना सांग. बेसिकली ते लॉकडाऊनचं इयर होतं. थोडस शिकवण्याबाबत झालं तर हा म्हणजे क्लासेसमध्ये एक कोर शिकवला जायचा बेसिकली. तर त्या कोरच्या वरती सॉल्विंग जास्त, म्हणजे मॅथ्स मध्ये मी जास्त सॉल्विंग वरती फोकस केलं. तर सरांनी एकदा कोर पूर्णपणे शिकवला की मी सॉल्विंग करायचं. तर सॉल्विंग मध्ये पण बेसिकली कसं असतं, तुम्ही स्टेपने म्हणजे थोडंसं पहिल्यांदा इझियर क्वेश्चन्स करता, त्याच्यानंतर एक मॉडरेट लेवलचे, आणि त्याच्यानंतर थोडे हार्ड क्वेश्चन्स करता. पण मुलांचं कसं होतं की सॉल्व्ह करतात, सॉल्व्ह नसले होत तर थोडं गिव्हअप करतात. पण मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की गिव्हअप नाही करायचं कधी पण. सॉल्व्ह करत जायचं, तुमचं बेस्ट द्यायचं, आणि ऍट द एंड जर सपोज नाही झालं तर डाऊट विचारायचा. पण तो डाऊट विचारायचा ऍट एनी कॉस्ट. तुमचा मॅथ्स मध्ये कोणता पण डाऊट नाही राहिला पाहिजे, हे जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे. डाऊट सगळे क्लिअर करा. सरांनी सगळे डाऊट क्लिअर करायचे, त्यांचं व्हॉट्सअप मी सगळं भरवून टाकायचे डाऊट्सने. बघा, तिथे सांगितलं की ती काय करायची, मी आधी शिकवायचो, शिकवल्यानंतर बेसिक प्रकार आहेत, टॉपिक्स आहेत, ते सगळं शिकवायचो. ते शिकवल्यानंतर ती स्वतः घरी जाऊन सर्व प्रश्न सोडवायची. आता माझे बरेच टॉपिक झाले, संख्यानान झाले, संख्यावर क्रिया झाले, तुम्ही किती सोडवले तर तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. मग तिला डाऊट पडायचे, तुम्हाला पण डाऊट पडते, तिला सुद्धा डाऊट पडायचे, तर ती काय करायची, तिला सगळं माझं व्हॉट्सअप भरून टाकलं होतं. हे वाक्य कोणाचं आहे, तिचं स्वतःचं वाक्य, ते व्हॉट्सअपला सारखे डाऊट पाठवायची, मग तिचे डाऊट्स मी सोडून सोडून पाठवायचे. कळतंय का? तुम्हाला पण मी सांगतो, डाऊट्स असेल तर व्हॉट्सअपला पाठवत चला. तर व्हॉट्सअप माझं भरलं पाहिजे तुमच्या डाऊट्सनं. जितके तुम्ही डाऊट्स क्लिअर करसाल, तुमचा एकही डाऊट्स कोणत्याही टॉपिकमध्ये राहता कामा नये, तितकं तुमचं यशाचं प्रमाण हे जास्त असणार आहे. ओके. बर. अजून गणिताची तयारी करण्यासाठी तू अजून काय सांगशील? म्हणजे बेसिक सूत्र पाठ करायचे, ट्रिक्स पाठ करायच्या, का बेसिक क्लिअर करायचं, का बेसिकला पण उदाहरण सुटतं? सुटतात बेसिकने पण गणित सुटतात, नो डाऊट सुटतात. पण बेसिकली ही एक्झाम कशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स पण जास्त असतात, थोडा टाइम पण कमी असतो, आणि प्रोसिजर थोडीशी जास्त मोठी होऊ शकते जर तुम्ही बेसिक्सने जात असताल. त्यामुळे हा मला तरी नक्कीच ते जे क्लुप्त्या होत्या त्या नक्कीच उपयोगी पडल्या एट स्कॉलरशिपचा मॅथ्सचा स्टडी करताना. कारण बेसिक्सने जगता तुम्ही पण थोडा टाइम. तुमचे बेसिस क्लिअर असतील तर त्या क्लुप्त्या तुम्हाला स्वतःहून समजतील ही क्लुप्ती कशी तयार झाली. त्यातून तुम्ही जास्त त्या मॅथ्स मध्ये इंटरेस्ट घ्याल, आणि जेवढं जास्त तुम्ही इंटरेस्ट घ्याल, म्हणजे माझं बेसिकली एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्ही ती बेस्ट करू शकता, जर आवडत नसेल तर ते नाही करू शकत. सो हा, क्लुप्त्यांचा नक्कीच उपयोग झाला, पण ते बेसिक्स क्लिअर ठेवा, त्याच्याबरोबर क्लुप्त्यांचा यूज करा. ओके. म्हणजे काय करायचंय, तर तुमच्या बेसिक्स क्लिअर करायचे, बेसिक पद्धती, बेसिक सोल्युशनच्या पद्धती तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. बेसिकच्या सोल्युशनच्या पद्धती क्लिअर असतील तर तुम्हाला ट्रिक्स लवकर समजतील, ट्रिक्स तुमच्या लक्षात राहतील. नाही प्रत्येक टॉपिकला 100 ट्रिक्स आहेत, लक्षात कोणी ठेवायचं, आठवायच्या बद्दल हा प्रश्न पडतो. त्यासाठी बेसिक क्लिअर असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, गणित विषयात 50 प्रश्न आहेत. साधारणतः 1 तासाचा वेळ आपल्याला, 1.5 तासापैकी 1 तासाचा वेळ यंत्राला मिळतो. तर टाइम मॅनेजमेंट कसं केलं तू, अवघड प्रश्नाला कसं केलं वगैरे वगैरे, किंवा एखादा प्रश्न सुटत नसेल तर नेमकं काय केलं वगैरे वगैरे. हा. सुटत नसेल एखादा क्वेश्चन तर नक्कीच पुढे जायचं मी, जेवढे आधी कव्हर होतात तेवढे सगळे करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मॅथ्स असा सब्जेक्ट होता की मला सुटायचं बेसिकली सगळं, पण एखादा राहिला तर तो नंतर करायचे. अगदी सगळं मॅथ्स आणि मराठी दोन्ही सगळं सोडून झालं की त्याच्यानंतर करायचे. ओके. तर बेसिकली काय, तर तिला सगळेच प्रश्न सुटायचे. एखाद दुसरा जर राहिला तर ती, कारण गणित तिचा आवडीचा विषय आहे, एखाद दुसरा राहिले तर ती हे करायची. बरं. आता गणित झालं, आता आपण मराठीकडे येऊया. आधी मी सर्व विषय घेतो, मग नंतर तुमचे प्रश्न घेतो. ठीक आहे. तर मराठीकडे येऊया. मराठीचा तू कसा अभ्यास केलास? मराठीमध्ये 24 मार्काला कार्यात्मक व्याकरण आहे, 26 मार्काला शब्दसंपत्ती आहे. हा, शब्दसंपत्ती, उतारा, कविता, संवाद, आकलन आणि लेखक कवी यांची टोपण नावे, हे 26 मार्काला आहे.
कोणताही शिक्षक शिकवत असताना कार्यात्मक व्याकरण शिकवणार, पण शब्दसंपत्ती, उतारा, कविता, संवाद हे तुला मुलांना स्वतः करावं लागतं. तर त्या 26 मार्काची तू तयारी कशी केली आणि शिंदे सरांनी तुला कोणकोणते टिप्स सांगितलं त्यासाठी, त्याचा तुला उपयोग झाला का? शब्दसंपत्ती थोडीशी वीक होते, तर शब्दसंपत्तीसाठी मी एवढंच करायचं की मला माहित होतं थोडं वीक आहे माझं मराठी, सो मी त्याच्यावरती कोणत्या पद्धतीने वर्क केलं की असं शब्दसंपत्तीसाठी जेवढे पण लाईक नवनीतच्या बुकमध्ये खूप सारे म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, अलंकारिक शब्द वगैरे आहेत, तर ते वाचायचे. आणि मोरा वाळिंबेंचं एक पुस्तक होतं, सरांनीच सांगितलं मला वाटतं ते, तर ते बुक सुद्धा फॉलो केलं. तर पण असं नाहीये की ते आज वाचायचे आणि परत आठवड्याने वाचायचे, तर ते नव्हते करत मी. मला जेवढं आठवतं तेवढं मराठी वाचायचे मी, दररोज वाचायचे. आणि ते इम्पॉर्टंट आहे कारण काय ते एवढी खूप मोठी शब्दसंपत्ती, म्हणजे आपण आता जे वाचतोय ते मला माहित पण नाही किती कमी असेल. सर्वात महत्वाचं ती काय सांगितली, मराठी वाचायचं. मराठी काय करायचंय, वाचायचंय. आणि नुसतं वाचायचं नाही तर दररोज वाचायचं. बघा, दररोज हा शब्द महत्वाचा आहे. आवाज कमी येतो, मोठा आवाज करा. दररोज. ओके. हा, तर दररोज वाचायचंय. त्यानंतर मराठीसाठी तू 5वी, 7वी, 8वीचे पाठ्यपुस्तकाचा काही उपयोग केला होता हो का? नक्कीच केलता. मला चांगलं आठवतंय माझा 5वी मध्ये अतिशय सोपा वाक्यप्रचार होता, पन्ना उडवणे. अख्ख्या वर्गाने तो सोडवलेला आणि माझी मम्मी जी की प्राथमिक शिक्षक आहे, सो बेसिकली ती मला म्हणली रिया तुला हे खरंच माहित नाहीये का, हे पाठ्यपुस्तकात आहे. तर त्यावेळी मला रिअलाइज झालं की नाही, कारण काय जे पेपर बनवतात ते त्यांच्याकडे बेसिकली पूर्ण रेफरन्स ते पाठ्यपुस्तकांचा घेतात पूर्णपणे. सो मराठीसाठी नक्कीच मी म्हणेन पाठ्यपुस्तक रेफर करा. म्हणजे मराठीचं बुक खाली ते हे असतं ना, शब्दसंपत्ती असते. हा लेखक परिचय, तर तो येतो, लेखक परिचय मध्ये क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर जी खाली शब्दसंपत्ती आहे त्यांचा रेफरन्स ते घेतात त्यांचा क्वेश्चन पेपर बनवताना. सो ती आपल्याला एक माहित असलेली गोष्ट आहे ना की इथून क्वेश्चन येऊ शकतो. जर आपल्याला माहिती आहे की मोस्ट प्रोबॅबिलिटी इथून क्वेश्चन येतं, तर ते केलंच पाहिजे नक्कीच. सो हो केलता मी. पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. जवळपास 5वी ते 8वीचे सर्व पाठ्यपुस्तक मराठीचे त्यांनी केले होते, सर्व. आणि त्याचे एक वाक्य महत्वाचं आहे, काय करायची ती मराठी वाचायची. कशी वाचायची, दररोज वाचायची. दररोज मराठी वाचलं पाहिजे. मराठीचा अवघड विषय आहे, सर्वात किंमत मराठीच आहे तरी सुद्धा. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. मराठीचं बेसिकली व्याकरणाची तू तयारी कशी केली, किंवा हरीश शिंदे लातूरकर सरांनी तुला व्याकरण शिकवलं, त्याचा तुला फायदा झाला का? म्हणजे वर्णमाला, संधी, समास, प्रयोग सगळं मी शिकवले तुला. बरोबर आठवतंय मला, क्लासमध्ये कोणाला संधी यायची नाही, फक्त मला यायची. तर ते हा सरांनी पूर्ण शिकवलेलं. तो मराठीचा जो व्याकरण मला भाग होता हे तर मी स्वतः करू शकत होते, पण व्याकरण अशी गोष्ट आहे की ते तुम्ही स्वतः नाही करू शकत एका पॉइंट नंतर. तर समास असो, संधी असो, ते थोडं टफ जायचं मला. तर ते पूर्ण सरांनी शिकवलेलं, व्याकरण पूर्ण सरांनी शिकवलेलं. आणि सरांनी शिकवल्यानंतर तुमचं नमुनीचं पुस्तक असो त्याच्यामध्ये खूप सारी उदाहरणं होते. उदाहरणं खूप महत्वाची आहेत, सरांनी पण घेतलेली, त्यांनी सांगितलेली सुद्धा अजून कुठून रेफर करा. तर ते सगळे उदाहरणं रेफर केली, किंवा आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा खूप सारे संधीपासून बनलेले शब्द आहेत, तर त्यांचा पण अभ्यास केला. तुम्ही वाचताय, तुम्हाला समजतंय अरे हा शब्द आहे, हा असा आणि असा बनलेला आहे, किंवा ही कविता आहे, म्हणजे याच्यामध्ये काय काय. तर बेसिकली ते एकदा व्याकरण सरांनी शिकवल्यानंतर मी अजून एक एक्सप्लोअर करत गेले की हा इथे असा यूज झालाय, इथे असा यूज झालाय, किंवा अजून नवीन नवीन त्यातले वर्ड शिकत गेले लाईक संधी मधले. तर तसंच की व्याकरण आहे इम्पॉर्टंट तर आहे. आणि ते एकदा जर प्रॉपरली तुम्ही केलं, जस्ट वन टाइम करा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यानंतर मग ते खूप सोपं होईल, खूप जास्त, आणि ते स्कोरिंग होईल. ओके, म्हणजे व्याकरण बघा, ती सांगते की व्याकरण तिला सगळं मी शिकवलेलं आहे. व्याकरण मी शिकल्यानंतर तिने काय केलं, मी व्याकरण शिकल्यानंतर नवनीत असेल, मार्गदर्शिका असेल, त्यातले प्रश्न सोडवले. फक्त व्याकरण शिकवलं, व्याकरण समजलं, नियम समजले, तेवढं होऊन भागत नाही. तर तुम्ही त्या नियमावर आधारित असलेले प्रश्न सोडवावे लागतात. प्रश्न सोडवताना कुठे अडचण आली तर परत तो नियम वाचावा लागतो आणि हा सराव करावा लागतो. या सरावातूनच तुम्हाला व्याकरणात मार्क पडतात. ओके. आता जवळपास आपल्या क्लासला टीचर शाळेत ती 31 होती, तिला 284 मार्क होते. 2 नंबरला किती मार्क होते, म्हणजे 2 नंबरचा विद्यार्थी शाळेत 240 होता डायरेक्टली 284 नंबरचा. ठीक आहे, बरं ठीक आहे, पुढे म्हणजे मराठी झालं. आता आपण इंग्रजीकडे जाऊया. इंग्रजीमध्ये काय टिप्स सांगशील आमच्या मुलांना, इंग्रजीचं तू कसं वाचन केलं, काय काय बुक्स रेफर केले वगैरे वगैरे. आणि मराठीचं तुला इंग्लिश सोपं आहे का अवघड आहे,
इंग्लिशची जास्त भीती बाळगायची का वगैरे वगैरे सांगताय. इंग्लिशची अजिबात भीती बाळगू नका. मराठीपेक्षा नक्कीच आपल्यासाठी इंग्लिश सोपंच आहे. खूप जास्त कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. त्यामुळे इंग्लिशची अजिबात भीती बाळगू नका. तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी खूप स्ट्रॉंग ठेवा. जेवढं जास्त तुम्हाला ते जे पाठ्यपुस्तक आहे त्यातला प्रत्येक वर्ड, कोणता पण वर्ड असो, खूप सारे प्रत्येक नवीन वर्षाला तुम्हाला खूप सारे वर्ड्स एक्सप्लोर होतात. तुम्ही कधीतरी स्वतःला विचारा त्या प्रत्येक वर्डचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का? तुम्हाला नक्कीच माहित नसणार आहे. सो इंग्लिशसाठी व्होकॅब्युलरी खूप मॅटर करते आणि इंग्लिश खूप सोपं आहे मराठीच्या कम्पॅरेटिव्हली एट स्कॉलरशिपसाठी. सो तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे, अजिबात सोडू नका. इंग्लिश इंग्रजीमध्ये किती मार्क पाहिजेत? 50 पडले पाहिजे. तो आहे तसा पडण्यासारखा. इंग्लिशमध्ये 50 मार्क पडतात आणि पहिलेच पाहिजे. इंग्लिश सोपं आहे. फक्त काय करायचं, एक गोष्ट सांगितली, प्रत्येक वर्ड आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येणारा 5वी 6वी 7वी 8वीच्या पाठ्यपुस्तकात येणारा प्रत्येक वर्डचं मिनिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे केलं आणि व्याकरणाचा भाग केला की तुम्हाला इंग्लिशमध्ये 50 पैकी 50 मार्क पडतात. तुला आठवतंय आपण इंग्लिशच्या व्याकरणाचं काय काय भाग शिकवलं होतं? डिग्री, व्हॉइस, डायरेक्ट शिकवलं होतं. हा, तो थोडासा मुलांना थोडा टफ वाटतो. डायरेक्ट व्हॉइस आणि ते डेफिनेट इनडेफिनेट स्पीच, कारण त्याच्यामध्ये खूप सारे रूल्स आहेत. पण एकदा तुम्हाला सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे म्हणजे छोट्यातला छोटा रूल क्लिअर असेल आणि त्या रूलच्या बेस्ट वरती तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करा. तुम्ही आज रूल शिकला आणि तुम्हाला उद्या ग्रामर इंग्लिश इट इज इम्पॉसिबल. तुम्हाला त्याच्या एकदा शिका प्रॉपरली, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा, डाऊट्स क्लिअर करा. डाऊट्स येतात असं कधीच नाही होत की तुम्ही शिकलाय आणि पूर्ण सगळं बरोबर सोडवलंय. इट नेव्हर हॅपन. सो डाऊट्स येतात ते सगळे क्लिअर करा, कारण तुमचा एक डाऊट नाही क्लिअर झाला, सपोज एक नाही, तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होत नाही का तुम्हाला माहित नाही, बाय चान्स ती कन्सेप्ट कदाचित पेपरला येईल. सो तर प्रत्येक डाऊट क्लिअर केला पाहिजे. प्रत्येक डाऊट हा कोणत्या तरी कन्सेप्टवर अवलंबून असतो. हा तुम्हाला माहित नसतं ती कन्सेप्ट परीक्षा पडेल का नाही. आणि होतं कधी कधी बॅड लक न होतं, जे आपल्याला जमत नाही तो प्रश्न परीक्षा हमखास पडतो, हमखास. तर असं नका, प्रत्येक डाऊट सॉल्व्ह पाहिजे. इंग्लिश ग्रामर मध्ये प्रत्येक ग्रामर शिकल्यानंतर त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ते रूल्स आहेत, नियम आहेत, त्याचं सोल्युशन केलं पाहिजे, सोडून बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट, व्होकॅब्युलरीसाठी 5वी ते 8वीच्या प्रत्येक इंग्लिशच्या शब्दाचं मिनिंग माहित असलं पाहिजे. त्याचं सिमिलर वर्ड, त्याचं ऑपोजिट वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस, आयडम्स, हे सगळं माहिती असलं पाहिजे. त्यानंतर बाकीचा इंग्लिशचा जो भाग आहे, ऍडव्हर्टाईज असेल, SMS असेल, हे बाकी सोपा भाग आहे, सहज मार्क पडून जातात. ओके. पुढे आपण जाऊया बुद्धिमत्ताकडे. तर बुद्धिमत्ता विषयाचं काय काय तू कसं केलं होतं सांग बरं थोडं बुद्धिमत्ता विषयाबद्दल आम्हाला. बुद्धिमत्तेमध्ये बेसिकली खूप सारे येतात. म्हणजे संख्या तर तुम्हाला माहितच असेल, डिवाइड केले सेक्शन मध्ये. संख्यावरती बेस्ट क्वेश्चन्स येतात, आकृतीवरती बेस्ट येतात, त्याच्यानंतर तुमचं जे काय म्हणतात त्याला मराठी, हा हा त्याच्यामध्ये म्हणजे खूप सारे डिफरंट व्हरायटीज आहेत बुद्धिमत्तेमध्ये बेसिकली. तर बुद्धिमत्तामध्ये कसं होतं, ट्रिक्स ऍक्च्युली खूप उपयोगी पडतात. म्हणजे हा, बुद्धिमत्तेमध्ये तर होतात नक्की ट्रिक्स. सगळ्यात जास्त जर कुठे मी यूज केले असतील तर नक्कीच ते बुद्धिमत्ता चाचणीमध्ये यूज केल्या. आणि आता डिफरंट गोष्टींमध्ये तुम्ही एक करून बघा. लाईक तुमचं सपोज आकृत्या, तर आकृत्या खूप जणांचं स्ट्रॉंग असतं, तर तो एक स्कोरिंगचा पार्ट आहे. सो आकृत्या तुमचं स्ट्रॉंग ठेवा. नेक्स्ट असतं तुमचं संख्या. तर संख्यामध्ये कसं होतं बेसिकली, मला चांगलं आठवते माझ्या 5th स्कॉलरशिपला ऑड मॅन आउट विचारलेलं आणि 4 नंबर्स दिलते जे की 19च्या टेबल मध्ये होते. पण इट वॉज नॉट लाईक 19 into 9, इट वॉज लाईक 19 into 12, 19 into 13. सो ते त्या पॉइंटला क्लिक नाही होणार ना की आपण म्हणतो विभाजतेच्या कसोटी. तर असं सिंपल कसोटी नव्हती की 7ची कसोटी आहे किंवा 11ची कसोटी. 23, 29, डायरेक्ट 19ची कसोटी विचारलेली, ते पण 5वी मध्ये असताना. तर आपल्याला माहित नाही पेपर कसा येईल. सो बेसिकली ती मला त्या पॉइंटला 19ची कसोटी का क्लिक झाली का, तर माझी तेवढी प्रॅक्टिस होती. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मी नक्कीच म्हणेन तुम्ही किती नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रॅक्टिस करता ते तुमचं ऍक्च्युली डेव्हलप काय करतं. तुमचा जो वे आहे एखाद्या क्वेश्चनला, तुम्ही मेन पेपरमध्ये डायरेक्ट जाऊन टॅकल नाही करू शकत. त्याच्या आधी तुम्ही काहीतरी त्याच टॉपिक वरचे 200 क्वेश्चन सोडवले असतात, ते क्वेश्चन्सला टॅकल केलेलं असतं. त्याच्यानंतर तुमचा तो 201 वाला क्वेश्चन, त्याचं तुम्हाला ते लक्षात येतं की हा ह्याला असं टॅकल करायचंय तेवढ्या जास्त प्रेशरमध्ये. सो बुद्धिमत्ता चाचणीला नक्कीच मी सांगेन प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. आणि वेगवेगळे टाइप्स असतात, तुम्हाला सगळे टाइप्स माहीत असले पाहिजे. एक टाइप्सला एक्सप्लोअर करा.
थोडे कॉमन टाइप्स असतात, त्या टाइप्सला एक्सप्लोअर करा. ऑड मॅन आउट मध्ये असो किंवा मला वाटतं ते हे असतं विसंगत पदोगरा, त्या सगळ्यामध्ये. ओके. हेच ते पुस्तक आहे का तुम्हाला 8वीच्या असं शिकवत होतो तुम्ही? हा, हे आहे माझ्याकडे. हेच ते पुस्तक आहे. त्याच पुस्तकातून यांना 8वीला असताना शिकवलं, तेच हे पुस्तक आहे. एक्झाम्पल्स आहेत ऍक्च्युली प्रॅक्टिस. तुम्ही हे पुस्तक घेऊ नका. ह्या पुस्तकाला एक्झाम्पल मी घेतले होते. तिने फक्त नवनीत सूत्र यात सॉल्व्ह केलं. लगेच तुम्ही हे घ्यायला जाऊ नका. थोडं हार्ड आहे. ओके. हा, तर बुद्धिमत्तेमध्ये बेसिकली इंग्रजी अक्षरमाला, संख्या, आकृत्या, तर्कनुमान, कुठ प्रश्न हे भाग असतात. ओके. तर सर्वात अवघड भाग कोणता बुद्धिमत्तेमध्ये यापैकी? अवघड मला ते कुठ प्रश्न जास्त आवडायचं. बरं, ते आवडायचं. कुठ प्रश्न आवडायचं. अवघड कोणतं जायचं? अवघड एक्झाम मध्ये टॅकल करताना सोडवताना प्रश्नामध्ये एखादा असा बाउन्स क्वेश्चन येऊ शकतो. बरं, कुठ प्रश्न अवघड प्रश्न येऊ शकतो. तर बघा, हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रश्नाचं सोडवत असताना प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. सरांनी समजा 50 प्रश्न घेतले असतील वर्ग शिकवत असताना, तर तुम्ही 150 प्रश्न सोडवायची जबाबदारी तुमची असते. जितके जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तितके जास्त मार्क तुम्हाला बुद्धिमत्ता विषयामध्ये पडतील. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जितकी जास्त प्रॅक्टिस तितके जास्त मार्क. ठीक आहे. तर एकंदरीत 4 विषयाचं झालेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारतात की 8वी स्कॉलरशिप मध्ये कोणतं बुक वापरलं होतं, तर ते सांग. बुक कोणते वापरले? नवनीत माझा सगळ्यात पहिला हे होता पायाभूत की नवनीत करायचं. ते अख्खं नवनीत पूर्ण एकही क्वेश्चन ड्रॉप नव्हता केला मी. त्याच्यानंतर क्लुप्त आणि सूत्रे केलं. काही सेक्शन्स ते मला वाटतात की माझे स्ट्रॉंग आहेत, गरज नाहीये मला करायची. काही काही सोपेवाले ते नव्हते केले मी, जसं की प्रतिबिंब आरशातली प्रतिमा, जलप्रतिबिंब हे केले नव्हते. म्हणजे ते माहितच आहे ना आपल्याला, ते नव्हते केले. क्लुप्त आणि सूत्रे केलं, नवनीत केलं. मराठीसाठी मला वाटतं ते एक्स्ट्रा बुक मी ते रेफर केलं तर ते मराठी व्याकरणासाठी होतं, मोरा वाळिंबेंचं. ओके. बुक सांगितलं, तुमचे प्रश्न मी घेतो का, तुम्ही प्रश्न टाकायचं चॅट बॉक्स मध्ये. ओके. आता 8वी स्कॉलरशिप बद्दल बोलली. ओके. एकंदरीत तू सुद्धा जसे झूम क्लासला विद्यार्थी 77 विद्यार्थी लाईव्ह आहेत, जसे 77 विद्यार्थी लाईव्ह आहेत, व्हिडिओ ऑन करून बसले, तसं तू सुद्धा बसली होती 8वीला असताना झूम क्लासला. एकंदरीत तुला हरीश शिंदे लातूरकर सरांच्या मार्गदर्शनाचा कितपत फायदा झाला? सगळं ट्युटरिंगच त्यांनी केलं मला बेसिकली 8th स्टँडर्ड मध्ये. सो ऑफकोर्स ट्युटरिंग खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो तुमच्या पूर्ण ह्याचा, कारण तुम्हाला म्हणजे चांगलं शिकवणं, चांगलं मार्गदर्शन भेटणं. मार्गदर्शनापेक्षा तुझं टॉपिक आहे तो बेसिकली कसं असतं, नॉलेज खूप साऱ्या टीचर्स कडे असतं, पण द वे ते कन्वे म्हणजे ते मुलांपर्यंत कसं पोहोचतंय किंवा ते मुलांना किती चांगल्या पद्धतीने समजतंय ते खूप मॅटर करतं. सो सरांचं मला खूप चांगलं समजायचं आणि ऑफकोर्स त्याचा खूप फायदा झाला, कारण पूर्ण ट्युटरिंग त्यांनी केलं आणि त्यामुळे नक्कीच पुढं. आणि ऑफकोर्स त्यांनी हे सुद्धा सांगत होते की मला सपोज जर काय चुकतंय तर अजून बेटर कसं करता येईल, किंवा स्कॉलरशिप असो किंवा तुम्ही आता तुमच्या फील्ड मध्ये सुद्धा असो, आपण आपल्या स्टुडंट लाईफ मध्ये, आणि स्टुडंट लाईफ इज लाईक डिस्ट्रॅक्शन खूप येतात, खूप साऱ्या लाईक आज बस टीव्ही बघूया दिवसभर, आता तर तुमच्याकडे फोन पण आणि फोन इज लाईक नाव म्हणजे क्रिएट सॉर्ट ऑफ ब्लेंडर. सो तर त्या गोष्टींपासून, कारण जर तुम्ही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवर फोकस केले तर ऑफकोर्स तुम्हाला या कुठली पण दुसऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला त्याच्यापासून लांब नाही खेचू शकले पाहिजे. खेळा, मी डेफिनेटली सांगेन खेळा दिवसातून 1-1.5 तास खेळलं पाहिजे. तुमच्या फिजिकल हेल्थ आणि ऑफकोर्स मेंटल हेल्थ खूप मॅटर करते. तुम्हाला कुठली पण एक्झाम द्यायची असेल तर खेळा, पण फोन नका बघू. फोन बघायचाच असेल तर फक्त हे गोष्टीपर्यंत बघा की हा क्लासेस डाऊट्स, त्याच्यानंतर काही डिफरंट अजून शिकता येत असेल तर तेवढं. त्याच्या व्यतिरिक्त फोन अजिबात बघू नका. म्हणजे तुमचे ते ऑनलाईन क्लासेस आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होतील, म्हणजे वर्कआउट होतील. ओके. तर अनुजाने सांगितलंय की मोबाईलचा वापर याबद्दल, गैरवापर याबद्दल सुद्धा अनुजा बोललेली आहे. म्हणजे मोबाईलचा वापर कशासाठी करायचा, तो ऑनलाईन क्लाससाठी करायचा, तुमचे काही डाऊट्स आहेत त्यासाठी करायचा, किंवा तुमचं काही तुम्हाला नवीन शिकायचं त्यासाठी करायचा, ते सांगितले. ऑनलाईन क्लास आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, एकच मोबाईल आहे, तुम्ही क्लासच्या नावाखाली अभ्यासाच्या वेळी मोबाईल पालकाकडून घेणार आहे, तर त्या मोबाईलचा गैरवापर करायचा नाही हे अनुजाने सांगितलं. मी खरंच सांगेन, मी 7th स्टँडर्ड मध्ये असताना कधी कधी काय करायचं, ते पप्पांना सांगायचं मीटिंग सुरू केली आहे, दुसरीकडे दुसरं काहीतरी खोलायचं, मीटिंग पण सुरू ते पण सुरू, पण त्याचा ऑफकोर्स तोटा झाला ना नक्कीच.
मग मी तुम्हाला सांगते की माझी ही चूक होती ऑफकोर्स. सो ते केलं ते एका पॉइंटला, नंतर मी ऑफकोर्स बंद केलं तेव्हा मला रिअलाइज झालं की नाही. आणि बेसिकली इंडियामध्ये सोशल मीडियाचा असो किंवा फोनचा वापर खूप जास्त केला जातो, पण इतके त्यातील कमी लोक आहेत की जे या फोनचा वापर या इंटरनेटचा वापर काहीतरी शिकण्यासाठी करतात. पण दिस इज द आय मस्ट से त्याच्यासारखा बेस्ट वे नाहीये शिकण्यासाठी. तुम्हाला एवढं एक्सप्लोर करायला भेटतं आणि ते तुम्ही चांगल्या वे मध्ये घेतलं पाहिजे. कारण आपल्याला जे दिल्यात जे पण सोयी सुविधा दिल्यात तुमचे पालक तुम्हाला जे उपलब्ध करून देतात, तुमच्यावर तेवढा ट्रस्ट करून देत आहेत, तर तुम्ही त्याचा एक पॉझिटिव्ह वे न यूज करा. कारण बेसिकली सगळं तुमच्यासाठी आहे, बाकी कुणासाठी नाहीये. सो तेच सांगेन मी, कन्सिस्टंटली करा. जे करताय ते तुमच्यासाठी करताय, तुम्हाला आवडतंय म्हणून करताय, बाकी कोणत्याही कारणासाठी करत नाहीये. तर कारण जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडीनं करणार आहात तेव्हा ते बेस्ट होणार आहे, 100% जाणार आहे तुमचं त्याच्यामध्ये. सो छान. म्हणजे मोबाईलच्या वापराबद्दल ते खूप चांगलं सांगितलं. आणि बघा, एक चांगली क्वालिटी असते की स्वतःची चूक कबूल करणे. जो स्वतःची चूक कबूल करू शकतो तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. वाक्य लक्षात ठेवा बरं का, खूप महत्वाचं वाक्य आहे. जो स्वतःची चूक कबूल करू शकतो तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि जर पण सांगितलं, ती पण ऑनलाईन क्लास करायची, ऑनलाईन क्लास करताना ती पण वेगळं ऑनलाईन क्लास पण चालू, मिनिमाइज केलंय, दुसरं काहीतरी चालू, हे तिने सुद्धा केलेलं आहे. पण तिला तिची चूक लक्षात आली आणि त्यानंतर तिने मोबाईलचा वापर सदुपयोग केलेला आहे, या गोष्टीसाठी केलेला आहे. पुढचा मुद्दा, बऱ्याच मुलांचं 6वीपासून इंस्टाग्रामला अकाउंट असतं. 6वीपासून तुझं इंस्टाग्रामला अकाउंट वगैरे काय आहे का? तू काय सोशल मीडियाचा वापर केलाय का? सांग सगळ्यांना. आता जस्ट पूर्ण रिझल्ट झाला, पूर्ण सगळं झालं, मला काय आलं कोणतं कॉलेज भेटला थोडासा आयडिया येतो. त्याच्यानंतर सगळ्याच फ्रेंड्सने खोललेलं, थोडा मोह झाला मला, मी आत्ताच खोलले, जस्ट आत्ता खोलले. आता आयआयटीला ऍडिक्शन फिक्स झाल्यावर अनुजानं सोशल मीडियाचं अकाउंट काढले. तुझं 8वीला अकाउंट होतं, 9वीला होतं, 10वीला, 11वी-12वीला, अजिबातच नाही. 12वीचा निकाल लागेपर्यंत सोशल मीडियावर एकही अकाउंट नव्हतं. लक्षात घ्या, कळतंय का? एकही सोशल मीडियाचं अकाउंट नाहीये. 12वीचा निकाल लागला, आयआयटी बॉम्बे मी ते कन्फर्म झालं, सगळ्या मैत्रिणी सोशल मीडियावर आहेत, गप्पा मारण्यासाठी मग आता अकाउंट काढलेलं आहे. लगेच तुम्ही विचारू नका तिची आयडी काय आहे, लगेच मी तिला फॉलो करतो. तर तिचं अकाउंट आपल्या आत्ता काढले, आयआयटीला ऍडमिशन करतो. तुम्ही सुद्धा तुमचा 12वीचा निकाल झाल्याशिवाय तुमचा सोशल मीडियाचा अकाउंट काढायचं नाही. कळतंय का? 12वीचा निकाल लागल्यापर्यंत तुम्ही सुद्धा सोशल मीडियाचा अकाउंट काढायचं नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे. आता बऱ्याच मुलांचा वेळ संपत आलेला आहे, मुलांचे प्रश्न पण घ्यायचे आपल्याला, ते पण आपल्याशी बोलतील. ओके. तर तर मराठी इंग्लिशसाठी वाचन जास्त महत्वाचं आहे का लिखाण जास्त महत्वाचं आहे? काय करायला पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी खास करून? वाचनच इम्पॉर्टंट आहे. वाचनच. वाचनच इम्पॉर्टंट. ओके. आता तुझे पुढचे प्रश्न आपण घेऊया. तू आता आयआयटीला लागलीस, तू आयआयटी झाली आहेस. आयआयटी मुंबई म्हणजे भारतात वन ऑफ द बेस्ट आयआयटी इन इंडिया. मुंबईला आयआयटी बॉम्बेला तो प्रवेश मिळालाय. आयआयटीच्या तयारीसाठी काय तयारी करायची आतापासून? म्हणजे ते 8वीला आहेत, हे जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत ते विद्यार्थी 8वीला आहेत. म्हणजे 8वीत काय करावं? आताच आयआयटी फाउंडेशनच्या क्लासला जावं का आता स्कॉलरशिप व्यवस्थित करावं का युनिव्हर्सिटी व्यवस्थित करावं 8वीला असताना? 8th स्टँडर्ड मध्ये नक्कीच म्हणेन मी, तुम्ही हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करा. कारण खूप मुलं अशी आहेत की जे फक्त 11th-12th या जेईची प्रिपरेशन करतात आणि दॅट डू द ब्लास्ट. ही फॅक्ट आहे ऍक्च्युली. कारण आयआयटी जेई असं म्हणतो की तो जो सिलेबस आहे तो खूप जास्त वास्ट आहे आणि तो कव्हर होत नाही, ही फॅक्ट आहे. पण जर तुम्ही केलं प्रॉपर वेनं तर नक्कीच होतं, म्हणजे कुठला पण प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर 9th-10th हे खूप चांगले इयर्स आहेत. 4 इयर्स मध्ये 9th-10th तुम्ही फक्त बेसिक्स केलं तर 11th-12th मध्ये फायदा होईल तुम्हाला. 9th-10th मध्ये तुम्ही सायन्स, ऑफकोर्स सायन्स ओरिएंटेड आहे, पूर्ण सायन्स आणि मॅथ्स ओरिएंटेड आहे. तर 9th-10th मध्ये थोडंसं मी नक्की म्हणेन की तुम्ही सायन्स मॅथ्स ओरिएंटेड जास्त स्टडी करा. कारण जर तुम्हाला क्रॅक करायचीच आहे आयआयटी जेई 11th-12th मध्ये. पण 8th स्टँडर्ड मध्ये युनिव्हर्सिटी, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऍक्च्युली खूप मदत करतात. आपण म्हणतो की स्टडी, पण जे पण अशी एक्झाम आहे की हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, पण ते तुम्हाला हेल्प कशी करणार हे एक्झाम ते मी तुम्हाला सांगते. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सला ना ऍक्च्युली प्रॉब्लेम काय यायचा, त्यांना ना सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास कसा करायचा हे समजायला आधीचे 6 महिने जायचे 11th चे. त्याच्यानंतर पुढे काय व्हायचं की तुम्ही किती पण तुमचं नॉलेज असो, पण ती जी एक्झाम पेपर असतो तो ज्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, ती जी पद्धत असते ना, आपली पद्धत असो किंवा एक सगळेजण म्हणतात की एक एक्झाम द्यायचा वे असतो, तर हा
हा जो वे आहे ना, तो जेवढं जास्त तुम्ही टेस्ट द्याल, टेस्ट देणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो जेवढं जास्त तुम्ही एक्झाम्स द्याल ना, तिथून तुमचा तो डेव्हलप होतो. लाईक टेन्थमध्ये एनटीएससी असायला हवी होती खरं तर, तिथून सुद्धा खूप फायदा झाला असता मला. म्हणजे एनटीएससी ला म्हणजे 10वी एनटीएससी नावाची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असायची आणि ती नेमक्या अनुजाच्या बॅचेस बंद पडली. कारण ती 8वीच झाल्यानंतर आम्ही लगेच 9th पर्यंत आम्ही एनटीएससी स्टडी सुरू केली होती. म्हणजे मी एनटीएससीचा पण क्लास घ्यायचो, एनटीएससी पण शिकवायचो. आमच्या शाळेतून मुले एनटीएससी नॅशनल लेवल स्कॉलरशिप झालेले आहेत. आणि ज्यावेळेस 8वीला होती त्याच वेळेस आमच्या शाळेतून आमच्या झूम क्लासमधून एनटीएससी स्कॉलर 5 विद्यार्थी झाले नॅशनल लेवलची स्कॉलरशिप. त्यावेळेला 8वीचा पण झूम क्लास असायचा आणि एनटीएससीचा पण असायचा. अनुजा 8वीचा पण क्लास करायची आणि एनटीएससीचा सुद्धा क्लास करायची 8वीलाच असताना. तर ती काय सांगते, आता आयआयटी लागायचंय, आता नीट करायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर आतापासूनच नाही मागं नका पाहू. 8वीला आहात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा. जेई नीट ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच आहेत. जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली, त्यामध्ये यश मिळवलं, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय असतं हे तुम्हाला चांगलं समजेल. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी नाही केली प्रॉपरली, तर 11व्या गेल्यानंतर तुमचे 6-7 महिने ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय असते हे समजण्यातच जातील. ठीक आहे. त्यानंतर अनुजय अजून एक बरेच प्रश्न मला विचारायचे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना फॅड झालेलं आहे की 7वी झाली, 8वी झाली, लगेच ते आयआयटीच्या फाउंडेशनसाठी जातात. त्याचा खरंच उपयोग आहे का? तुझ्यासोबत सुद्धा आमच्या क्षेत्रातले एक विद्यार्थी तुझ्यासोबतच होता. तो असंच 8वी स्कॉलरशिप केलं बरं का. 8वी स्कॉलरशिप केल्यानंतर तो त्यालाही आयआयटी मिळतंय, त्याला पण आयआयटीला ऍडमिशन मिळतंय. तो 9वीलाच गेला होता फाउंडेशनला. खरंच गरजेचं आहे का आयआयटी फाउंडेशन झालं? कारण 9वी-10वी मस्त एन्जॉय करायचा, बेसिक सायन्स परफेक्ट करायचं आणि आकडेवारीला करून फक्त आकडेवारी करून आयआयटीला लागता येतं का? पण नीटला लागता येतं का? तुझं काय मत आहे? डेफिनेटली लागता येतं. पण मोठ्या आवाजात सांग. डेफिनेटली लागता येतं. नक्कीच मी म्हणेन, माझ्या अकॅडमीचा रिझल्ट सुद्धा मी बघितलाय. अगदी काही मुलं आहेत ज्यांनी माझ्यापेक्षा चांगलं परफॉर्म केलंय, ते फक्त 11th-12th अभ्यास केलता त्यांनी. पण त्यांचं 9th-10th मध्ये सायन्स त्यांनी इतकं एक्सप्लोअर केलं, मॅथ्सला एवढं एक्सप्लोअर केलं की, कारण बेसिकली कसं असतं, आता आपण सगळेच जण, लाईक मी सुद्धा रुरल पार्ट मध्ये राहते ऑफकोर्स, तर इथं फाउंडेशनच्या हे नाहीये, तेवढ्या सुविधा नाहीयेत. मग आपल्याला फाउंडेशन करायला ऑफकोर्स हॉस्टेलला जावं लागणार. पण मी कधीच कोणाला प्रिफर नाही करणार की तुम्ही एवढ्या लवकर हॉस्टेलला जावा, कारण तुमची पर्सनल डेव्हलपमेंट तेवढीच मॅटर करते जेवढं तुमचं स्टडीमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स जवळ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही घरून सुद्धा खूप चांगलं करू शकता. तुम्हाला फाउंडेशन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा 10th स्टँडर्ड मध्ये किंवा 9th मध्ये पण बघू शकता. म्हणजे या पॉईंटला कसं झालंय, बेसिकली आमच्या वेळी एवढे लोक नव्हते करत, पण या पॉईंटला थोडं करतायत. तर मग थोडं फ्लो मध्ये राहण्यासाठी तुम्ही करू शकता फाउंडेशन. पण हेच स्टँडर्ड मध्ये जायची नक्कीच गरज नाहीये, आवड नव्हते. कारण लास्ट इयर सुद्धा एक मुलगी होती आपली, जी AR7 आलता, गर्ल टॉपर होती, शिवड. पण तिनं पण तेच सांगितलं, तिनं प्लेन 11-12 फक्त स्टडी केलता. पण ते तिचं क्रॅक झालं, त्याच्या मागे एकच रिझन होतं की ते जे करत होती ते तिला आवडत होतं. तुम्ही जे तेवढंच घ्या, जर तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स मनापासून प्रचंड आवडतं आणि त्यामधले हार्ड हार्ड क्वेश्चन सोडवायला आवडतात, तुम्हाला एक्सप्लोअर करायला आवडतं, म्हणजे लाईक तुम्ही सपोज मॅथ सोडवताय तर तुम्हाला थांबूच वाटत नाहीये. सपोज तुम्ही एखादा फिजिक्सचा क्वेश्चन भले किती पण हार्ड आहे, थोडंसं कन्सेप्ट नाही येते, तरी पण ट्राय करताय कारण तुम्हाला ते आवडतंय, तर तुम्ही नक्कीच 11-12 करून चांगलं करू शकता. सो मी तर सांगेन हॉस्टेलला नका जाऊ. बघा, ती काय सांगते, ती 10वीला हॉस्टेलला गेली होती बरं का, तिचं सांगतो. बरेच जण तिचे 10th ची टक्केवारी पण विचारतायत. म्हणजे फॅड आलेलं आहे, विशेषतः हे फॅड शिक्षकांच्या मुलामध्ये खूप आहे. खरं का नाही? जे शिक्षक, जे पालक शिक्षक आहेत त्यांच्या मुलांसाठी फाउंडेशन फॅड खूप आहे. तर तिचं मत सांगते, ती सुद्धा 10वीला हॉस्टेलला गेली होती फाउंडेशनसाठी, 9वीला नव्हती गेली. 9वी ती रेग्युलर शाळा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, 10वी गेली. तर ती सांगते हॉस्टेलला जाऊ नका, तुम्ही तुमच्या घरी बसून ऑनलाईन करा. तुम्ही 38 वर्ष ऑनलाईन करताय का नाही? तुम्हाला दर्जेदार मार्गदर्शन मिळते नाही, तसं ऑनलाईन PW आहे, फिजिक्स वाला आहे, बेस्ट मार्गदर्शन. 11th सुद्धा ऑनलाईन भेटतं, तुम्ही ऑनलाईन करा. हॉस्टेलला जाऊ नका. तुमच्या आई वडिलांपाशी तुमची चांगली नरिशमेंट होतं, तुमचं चांगलं पालक पोषण तुमच्या आई वडिलांपाशी होतं. त्यामुळे 11वी-12वीला जाऊन सुद्धा तुम्ही आयआयटीला नीटला लावू शकता. असे बरेच उदाहरण तिने सांगितले. AR7 ऑल इंडिया रँक 7 आलेली विद्यार्थी 11वी-12वी जाऊन करते. पण हे कधी करते? तुम्ही जे करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्हाला मॅथ्स आवडलं पाहिजे, किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो आवडलं पाहिजे. हेच आवडत असेल तरच तुम्ही याच्या वाटेला जा. सायन्स आवडत नसेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आवडत नसेल, मॅथ्स आवडत नसेल, तर चुकूनही नीट जेईच्या नादाला लागू नका. कारण खूप फील्ड्स आहेत एक्सप्लोअर करायला. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही कॉमर्स घेऊन चार्टर्ड अकाउंटंट करू शकता, तुम्ही आर्ट्स पण घेऊ शकता, तिथं पण खूप आहे एक्सप्लोअर करायला.
तुम्हाला जे येतंय आणि जे तुम्हाला आवडते तेच करा. कोणाच्या प्रेशर मध्ये येऊन किंवा खूप महत्वाचं तर पिअर प्रेशर, माझा दोस्त हे करतो एवढं जेई डॉक्टर बनणार तो एवढं पॅकेज, डझंट मॅटर. तुम्ही आनंदी नसाल तुम्ही जे करताय तर कधीच मॅटर करत नाही. तुम्हाला जे आवडतंय आणि जे तुम्हाला जास्त चांगलं जमतं ते करा, मग ती कोणतीही फील्ड असो. ओके, म्हणजे तुमचा दोस्त नीट करतोय, तुमचा दोस्त फाउंडेशनला गेलाय, तुमचा दोस्त जेई करतोय म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला जे आवडतंय, तुमचा आनंद ज्याच्यात आहे ते करा. भले तुम्ही आर्ट्स करा, कॉमर्स करा किंवा कोणती फील्ड करा, सगळीकडे त्या लेवलची अचिव्हमेंट करता येते प्रत्येक फील्डमध्ये. ओके, आता आपण शेवटाकडे जाऊया. तुमचे एक प्रश्न सुद्धा 4 वाजता विचारा मुलांना. ठीक आहे, मी काही आता व्हिडिओ ऑन करणार नाही, ऑडिओ ऑन नाही करणार. तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही 4 वाजता बिंदासपणे विचारा. मुग्धा शेवटी आभार मानेल, मुग्धा सुरेकर शेवटी आभार मानेल. ओके, हा. तर अजून एक प्रश्न राहिलाय की प्रॅक्टिस पेपर तू किती सोडवले होते आर्टिस्ट स्कॉलरशिपचे? हा, आणि कोणते सोडवले मी सांगून टाकेल तुम्हाला, मला माहिती आहे कोणते सोडवले होते ते. ठीक आहे, तर तू किती सोडवते एक आकडा सांगताना? असं वाटतं तो 100 असेल. 100 असेल तो. 8वी स्कॉलरशिपचे 100 सराव परीक्षा अनुजाने सोडवल्या होत्या. असेल, नक्कीच असेल. 100 जितके काही बाजारात प्रश्नपत्रिका मिळतात त्या सर्व तुम्ही सोडवल्या होत्या. ती सोडवायची, प्रश्नपत्रिका एकदम काय करायची, त्यातले जे सुटत नाही प्रश्न तो येऊन माझ्यासोबत भांडत बसायचे. हा प्रश्न असाच काय सर सोडवायचा म्हणून माझ्यासोबत भांडत बसायची घेऊन माझ्यापाशी. खरं का नाही? ते नक्कीच आहे, कारण हो क्वेश्चन पेपर जास्त सोडवणं 8वी स्कॉलरशिप साठी मॅटर करतं, खूप जास्त करतं. तर 100 क्वेश्चन पेपर तिने सोडवले होते, तुम्ही सुद्धा सोडवायचे. आपल्या हरीश लातूर अकॅडमी ऍप मध्ये 120 टेस्ट आहेत 40 मार्कांच्या, त्या पहिल्यांदा सोडवा. त्या अपेक्षित प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न आहेत, सेम टू सेम प्रश्न येतील. आणि तुला आठवते, तुला म्हणायचं मी असा प्रश्न पडेल तसा प्रश्न पडेल, प्रश्न पडायचे का परीक्षेला? पडायचे, नक्कीच पडायचे. कारण कसं असतं, जे आपल्याला ट्युटर करतात किंवा जे आपल्याला शिकवतात ना, आपण एक आजची एक्झाम देणार आहे. मी जर सपोज 2021 ची दिली आहे तर मला फक्त 2020 चा पेपर माहितीये, पण त्यांनी ते खूप वर्षांपासून त्यांचं ते एक अनालिटिकल स्टडी असतो त्या एक्झामशी रिलेटेड. सो त्याचा ऑफकोर्स ते उपयोग करून ते तुम्हाला सांगतात की हा हे संभाव्य प्रश्न आहेत, तर त्याचा तुम्ही ते संभाव्य प्रश्न केले पाहिजेत, कारण तो त्यांचा तेवढा डीप स्टडी असतो ज्याचा आपण पूर्णपणे यूज करून घेतला पाहिजे. ओके, पुढला प्रश्न आपण घेऊया. 4 प्रश्न येत आहेत. तर अनुजा जी आहे ती ग्रामीण भागातलीच आहे. बिदाल तिचं गाव आहे, बिदाल या गावची मुलगी आहे, ग्रामीण भागातली. नवीन ती ग्रामीण भागातच राहिली आहे. दहिवडी काही शहर नाहीये, नगरपंचायत आहे साधं. काही सुविधा दहिवडी जास्त नाहीये. ठीक आहे, मी एक आलो तिला सुविधा मिळाली. मी आल्यानंतर ती आठवड्या गेली, मी आलो तर त्या आठवड्यात बरोबर सुविधा मिळाली मार्गदर्शनाची. ठीक आहे, तर ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा एखादी विद्यार्थी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागात पूर्ण करून सुद्धा IIT लागू शकते. त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात राहताय याचा तुम्ही संकोच बाळगू नका. उलट अभिमान बाळगा. हा, उलट ग्रामीण भागात तुम्ही IITचा अभिमान बाळगा. तुम्हाला फ्रेश हवा मिळते, फ्रेश नेचर मिळते, त्याचा आनंद आहे तुम्ही घ्या. कोंडाटामध्ये मला खरं सांगू, बारामती आवडत नव्हती एवढी, खूपच जास्त तिथं असं कोंडाटल्यासारखं वाटायचं. म्हणजे ती बारामतीला होती 11वी-12वीला, तिला बारामती आवडायचं नाही, बारामतीचं शहरी वातावरण तिला आवडायचं नाही, तिला कोंडल्यासारखं व्हायचं. तेवढे ग्रामीण भागात राहते. हा, तर ग्रामीण भागात जरी असला तरी दर्जेदार पर्याय आहे. ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही घेऊ शकता. तसं तुम्ही ऑनलाईन क्लास आलाय माझ्याकडे. ठीक आहे, तर आपण जाऊया. बरेच प्रश्न तुला 10वीला किती मार्क होते आणि 10वीचे मार्क्स मॅटर करतात का? 10वीला 100% मार्क पडले म्हणजे नीटला लागतं का, जेई लागतं का, सांगता सगळ्यांना? मला 10वीला 96.40 होते. सीबीएसई बोर्ड होतं तिचं, इंग्लिश मीडियम. इंग्लिश होतं का? स्टेट होतं पण इंग्लिश मीडियम होतं 10वीला. अजिबात मेंटेन करत नाही 10वीच, कारण 10वीचा आणि थोडासा तुम्हाला जी एक्झाम करायची नीट असो किंवा जेई असो, तर त्यांचा जो एक एक्झाम पॅटर्न असतो तो थोडासा डिफरंट, थोडा नाही म्हणजे लाईक थोडा डिफरंट येतो. तर थोडा डिफरन्सच आहे ना. तुम्ही लाईक इथे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, हा इथे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, इथे सगळे पाठ करून मार्क्स भेटतात. कन्सेप्ट काही संबंधच नाही. नक्की स्पर्धा परीक्षेला कन्सेप्ट क्लिअर असावी लागते, बेसिक क्लिअर असावं लागतं. आणि 10वीच्या परीक्षेला फक्त पाठांतर. जो पोपटपंची करेल त्याला 100 मार्क भेटतील. त्यामुळे 10वीच्या मार्गाचा काही संबंध नाही. मग 10वीच्या मार्गाचा काही संबंध नाही असं म्हणल्यावर 10वीचा अभ्यास करायचा का नाही ते पण सांग. म्हणजे केला तर पाहिजे मग 10वीच्या मार्गाचा संबंध आहे, तुला अभ्यास करायचं बंद करणार? अभ्यास तर केला पाहिजे. अभ्यास तर केलाच पाहिजे असं नाहीये, कारण ते तुमचे एक खरं सांगू तर एक पॅरेंट्सचे पण एक्सपेक्टेशन्स असतात, कारण त्यांनी थोडंसं त्यांच्या टाइमला ऑफकोर्स 10th वॉज हाय, खूप इम्पॉर्टंट एक्झाम असते 10वी. माझे पप्पा तर म्हणायचे काय करू नको फाउंडेशन 10वी
महत्वाची परीक्षा आहे. पण तसं नाहीये, तुम्ही पूर्ण टाइम नका देऊ 10th स्टँडर्डच्या एक्झामचे प्रिपरेशन करताना. तर आपल्या 10th स्टँडर्डचं बुक सुद्धा जे सायन्सचं आहे ते पण खूप सुंदर आहे. खूप डीप मध्ये जा, वरती जाऊ नका तुम्ही. थोडं वरती इन्फॉर्मेशन आहे पण तुम्ही अजून डीप मध्ये घुसा त्याच्यामध्ये. मग तुम्ही 10th स्टँडर्डचं सायन्स मॅथ्स खूप छान करा. तुम्हाला एखादा आवडतोय सब्जेक्ट, सोशल सायन्स वगैरे आवडतंय तर ते बरोबर करा. असं नाही की 10th स्टडी नका करू, करा पण त्याच्या अलोन ही जास्त करा. आणि बॅलन्स, दोन्ही गोष्टींना बॅलन्स मला वाटतं नक्कीच ठेवता येतं 102%. 10thला आणि प्लस हे तुम्ही जे पण करताय फाउंडेशन, ते दोन्हीला बॅलन्स ठेवून तुम्ही 10th स्टँडर्ड खूप चांगलं तुमचं जाऊ शकता. ओके, तर आपण शेवट कन्क्लुजन करूया. खूप छान मार्गदर्शन गेली, 50 मिनिट झालेली करते. आता आपण शेवटाकडे येऊया. हा, तर बघ 4 वर्षामध्ये म्हणतात की मार्क्स क्षमता समजते. खरंच 10वीच्या मार्क विद्यार्थी क्षमता समजते का? 10वीला 100% मार्क पडले, 99% मार्क पडले म्हणजे जेही नीटला लागतो का? 10वीच्या मार्क खरी क्षमता समजते तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आणखी स्कॉलरशिप, NMMS या स्पर्धा परीक्षेची मुलांची क्षमता समजते, ते सांग. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये नक्कीच, कारण मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकते स्ट्रेट फॉरवर्ड. मला 96.40 होते, माझा एक क्लासमेट होता कॉप्या करून 93 होते. त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत ऑफकोर्स आहे जेईच्या एक्झामिनेशन मध्ये. सो आय विल गिव्ह यू जस्ट द एक्झाम्पल, मग तुम्ही डिसाईड करा. म्हणजे तिचा मित्र होता जो 10वीला कॉप्या करून 93% घेतला, पण त्याला जेईच्या एक्झाम मध्ये मात्र कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला आवडायची, त्याचा स्कोअर आहे त्याचा. आणि 99% 100% विद्यार्थ्यांचं काय हाल आहे? तुमच्या बॅचमध्ये 100% विद्यार्थी असतील तुमच्या बॅचमधले, त्यांचं काय हाल आहे सांग त्यांना. करतात ते पण चांगलं, पण कसं त्यांचं थोडस ते पाठांतराकडं जास्त ओरिएंटेड होते ना ते 10वी पर्यंत. सो अचानक 11th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्हिंगची सवय असो किंवा एखाद्या प्रश्नावरती खूप मॅनिप्युलेटिंग करून विचार करणं असो, तर ते त्यांचं डेव्हलप नव्हतं झालं बेसिकली. मग त्यामुळे त्यांचा तो एक म्हणजे असं म्हणू शकतो की त्यांचा तो बॅकड्रॉप झाला की त्यांना पाठांतराची सवय होती आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायची सवय नव्हती. आणि जे जे नीट मागताय ते ऑफकोर्स तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी मागतं. पाठांतर नाही मागत, फक्त केमिस्ट्री मध्ये मागतं ते. आणि बेसिक बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे. हा ऑफकोर्स कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 10thला कसे, मी सांगते माझं बायो खूप खराब होतं, खूप खराब. 99 मार्क्स होते मला सायन्स मध्ये. मला अजून मियोसिस मायटोसिस मधला डिफरन्स प्रॉपरली सांगता येत नाही, फक्त रटून गेले अख्खा नंबरचं गाईड. सो कन्सेप्ट काहीच क्लिअर नव्हते, आणि तेच जर आता मी नीटला गेले असते आणि मग तर ऑफकोर्स नुसतं जमलं ना मला. सो दॅट इज द थिंग की कन्सेप्ट क्लिअर ठेवा. 10th स्टँडर्ड मध्ये आपलं जे सायन्सचं बुक असो, मॅथ्सचं बुक असो, ते पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी करा, कारण ते सब्जेक्ट तुम्हाला आवडतात आणि पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लाईक जे आणि नीट द्यायची आहे. आणि त्याला म्हणजे तसं नसतं, 10th स्टँडर्ड मध्ये कसं थोडंसं पाठांतरावरती फोकस केलंय जास्त, तर त्याचा काही उपयोग होत नाही 11th-12thला. त्याच्यामुळे नका एवढा फोकस. ओके, आता आता तुझा अभ्यास काय चालू आहे नाही? आता तू IIT बॉम्बेला सिलेक्शन झाले, तुझा अभ्यास सध्या काय करतेस तू? मनोरंजन करतेस का तू काही नवीन शिकतेस अजून? म्हणजे अभ्यास करून वेगवेगळी तू शिकतेस का? काही कॉलेज सुरू व्हायला मला वाटतं 1.5 महिना आहे. तर आता सध्या घेतलंय मी मेकॅनिकल ब्रांच, पण एक्सप्लोर अजिबात केली नाही अजून. आणि ना म्हणजे मी कोडिंग सुद्धा कधी एक्सप्लोर केली नाहीये. खरं तर भरपूर ऑप्शन्स आहेत पुढं. तुम्ही IIT करून परत IIM करू शकता आणि चांगलं तुमचं स्टार्टअप खोलू शकता, बिझनेस मध्ये जाऊ शकता. म्हणजे शार्क टँक्स जर कोणी तर बघत असतील तर त्यांना ते विनीता, अमन ते सगळे माहित असतील. तर ते हेच IITN म्हणजे विनीता IITN झाल्या, त्या परत त्यांनी पुढे बिझनेस मॅनेजमेंट स्टार्टअप वगैरे केलं केलंय, नाही? पुढे त्यांनी स्टार्टअप केलंय. तर ते एक वन वे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी ब्रांच भेटते पण स्टील कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे पहिल्यापासून, तुम्ही म्हणजे मायनर कोर्स करू शकता कम्प्युटर सायन्सचा. किंवा तुमचं म्हणजे IIT कसं आहे बेसिकली एक्सप्लोअर करायला खूप देतं, खूप जास्त, खूप डिफरंट कोर्सेस असतात तिथं. ज्याची मला नाव पण माहित नाही. माझी एक सिनियर आहे ती आता आहे IIT बॉम्बेला, आणि ती मला त्याविषयी कोर्सेस सांगत होती, म्हणजे मी आतापर्यंत लाईफ मध्ये कधीच ऐकलं नव्हतं. स्वरा टकले IIT बॉम्बे. स्वरा टकले यांच्या शाळेची विद्यार्थिनी आहे, हिची सिनियर. ही 2021ला स्कॉलरशिप दिला, 2020ला स्कॉलरशिप दिला, ती राज्यात पहिली आली होती. ती 5वीला पण राज्यात 6वी होती आणि 8वी वर्षापर्यंत राज्यात पहिली आली होती. ती सुद्धा IIT बॉम्बेला आहे. आणि माझी अजून एक विद्यार्थी IIT बॉम्बेला आहे, 8वी वर्षी बॅच 2018 या बॅचची विद्यार्थी IIT बॉम्बेला लास्ट इयरला आहे, स्नेहा खंडारी नावाची. तर 3 विद्यार्थी IIT बॉम्बेला गेले आतापर्यंत. आता तुमच्यापैकी कोण जाते बघूया, ठीक आहे? तर त्या दिदीने मला सांगितलं की ते एवढं काय काय एक्सप्लोअर करायला आहे तिथं. सो बेसिकली
म्हणजे हा, तुम्ही जर IITian बनायचं असेल तर तुमचं ड्रीम नक्कीच खूप छान आहे, सुंदर आहे, मोठं आहे. आणि तुम्ही त्याची तयारी आतापासून करा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या थ्रू करा. मॅथ सायन्सला एक्सप्लोअर करत करा. आणि सगळ्यात महत्वाचं लाईक तुम्ही जे करताय त्याच्यावर प्रेम करा. तर नाही होते. तुम्ही जे करताय, तुम्ही अभ्यास करायचं तर त्याच्यावर प्रेम करा. ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्हाला ते आवडत असेल तर नक्की यश भेटेल. आवडत नसेल तर यश भेटणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट लास्ट एक्झाम असते 3 hours, खूप इम्पॉर्टंट. मी उलट थोडंसं गडबडलेले, खूप जास्त टेन्शन घेतलेलं, पण नका घेऊ ते. 3 hours खूप इम्पॉर्टंट असतात. ते पूर्ण पेशंटली तुमच्या माइंडला एकदम काउंट ठेवून ते 3 hours द्या. कारण तुम्ही एवढी सगळी मेहनत केलेली असते वर्षभरात, पण त्या मेहनतीपेक्षा जास्त ते 3 तास खूप मॅटर करतात. म्हणजे परीक्षेचे 3 तास, वर्षभराच्या मेहनतीपेक्षा परीक्षेचे 3 तास, 3च तास, स्कॉलरशिपचे पण 3च तास, दीड तास 3 तास. तर 3 तासाचं प्रेशर मॅनेजमेंट जमलं, तर तुम्ही नक्की यश मिळवा. ठीक आहे, आपल्या शेवटाकडे 1 तास झालेला आहे. मुद्दा मी तुम्हाला अनम्यूट वेळ करते, तू अनम्यूट हो आणि समाधान 1 मिनिट मी स्पीकर व्ह्यू ऑन करतोय. ओके, हा मुद्दा. मुद्दा तुला अनम्यूट केलं, तुम्ही परत अनम्यूट करतो तुला. तू म्यूट करू नको मुद्दा असतो ना, बरं का. हा मुद्दा बोल. तर मला क्लास इतका आवडला आणि मला दीदीला एक प्रश्न विचारायचा आहे की मग IITला जर का हॅलो सर सर मुद्दा IITला जर का परत तुझा आपल्याला प्रश्न विचार. तर IITला आपल्याला जर का जायचं असेल तर मग आतापासूनच त्याची तयारी करायची हे ती नाही म्हणली, पण मग काही काही मुलं आतापासून खूप तयारी करतात, पण मग तरी त्यांचे लागत नाही. पण मग काही काहींचा तेव्हा केलं तरी लागतो. मग 11वी 12वीलाच करावा तर तेव्हा गेलं तरी चालेल डायरेक्ट अभ्यास? म्हणजे तिचा प्रश्न असा आहे, काही विद्यार्थी आठवीपासून IITची तयारी करतायत, नीटची तयारी करतायत, तरी ते लागत नाही, हे तू सांगितलंय. काही काही विद्यार्थी 11वी 12वीला IIT नीटची तयारी करतात तरी ते लागतात. मग यांनी काय करायचं? तू यांना काय सल्ला देशील? म्हणजे आतापासून आठवीपासून IIT करायचं, नीट करायचं, अकॅडमीला जायचं, हॉस्टेलला राहायचं, की 8वीला स्कॉलरशिप मिळवण्यास करायचं, 9वीला राहायचं, ऑलिम्पियाड करायचं, 10वीला बोर्ड परीक्षा करायची, सायन्स मॅथचं बेसिक कव्हर करायचं, सायन्स मध्ये एक्सप्लोर करायचं, ऑनलाईन कोर्स करायचं, आणि त्या 11वी करायचं. यापैकी तू काय सजेशन त्यांना देशील? हा बोल. असं वाटतं, मला असं वाटतं तो प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असू शकतो. जास्त बेटर हे सांगेन मी की तुम्ही थोडस स्वतःला ऑब्झर्व करा की तुम्ही कसं बेटर करू शकता. तो तुमचा, जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडा पोर्शन जास्त म्हणजे तुम्हाला तो नाही कव्हर होणार किंवा खूप जास्त वर्ष लागतील आणि तुम्ही हॉस्टेलला मॅनेज कराल प्रॉपरली, तर माझा बॅकड्रॉप असावा कदाचित की मला नाही जमलं. पण हा असतं की तुम्ही का चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये शिकणं पण खूप जास्त मॅटर करतात की जे घरी भेटतं. तर तो तुमचा, मी लिटरली सांगेन की हा तो तुमचा डिसिजन घ्या. होतं 11th 12th करून पण होतं. तुम्ही 9th 10th केलं 4 वर्ष तरी ते मोर दॅन इनफ आहे. 9th 10th ला फक्त एक्सप्लोर करा. तुम्हाला एक्सप्लोर करा तुम्ही 9th 10th ला जेवढं जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता येईल तेवढं द्या. तुम्ही ऑलिम्पियड्स पण देऊ शकता. 9th 10th मध्ये खूप ऑलिम्पियड्स आहेत, इंटरनॅशनल ऑलिम्पियड्स आहेत, ते पण करू शकता. तो तुमचा सर्वस्वी डिसिजन सांगेन मी की तुम्हाला फाउंडेशन करायचं बाहेर जाऊन का नाही. ते तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करा, तुमच्या कॅपेबिलिटीजला ऑब्झर्व करा आणि तुम्हाला कसे बेटर रिझल्ट भेटतील ते ऑब्झर्व करा. कारण सगळ्या म्हणजे तुम्हाला खरं सांगू तर खूप चांगले फाउंडेशन म्हणजे खूप लहान वयापासून फाउंडेशन केलेल्यांनी पण खूप चांगलं केलंय आणि खूप लहान वयापासून ज्यांनी फाउंडेशन केलंय त्यांनी चांगलं सुद्धा नाही केलं. सो 2 साइड्स आहेत ना, प्रत्येक गोष्टीच्या 2 साइड्स आहेत. सो तो डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे की तुम्ही कोणत्या वे मध्ये जास्त बेटर करू शकाल. तुमचं सर्वस्वी डिसिजन ठेवा. कारण हा मी तेच सांगेन, तुमचा डिसिजन ठेवा पण जो घ्याल तो पूर्ण विचार करा. म्हणजे फाउंडेशन करून मुलं चांगलं करतात, फाउंडेशन करून मुलं चांगलं करत नाही. तुम्हाला काय योग्य वाटतं? तुमचं मत काय? तुम्हाला हॉस्टेल लाईफ जमतं का? तुम्हाला अभ्यास करायला आवडतं का? आणि बेसिकली तुम्हाला सायन्स मॅथ आवडतं का? हा महत्वाचा प्रश्न बरं का. सायन्स मॅथ आवडत नाही, फाउंडेशन चालेल, तर असं नका करू. हा ठीक आहे, तर आपण शेवटाकडे येऊया. अनुजा, आमच्या 38 वर्ष तुम्हाला काय सांगतील? आपल्या हरीश लातूरकर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायला, क्लास करायला सांगशील का? हा करा नक्कीच फायदा होतो. सगळ्यांनी करा. म्हणजे गोष्ट असते की तुम्हाला जर
सपोज चांगलं ट्युटरिंग भेटत असेल, चांगलं मार्गदर्शन भेटत असेल, तर माझी मम्मी एकच गोष्ट म्हणते की जिथून जे चांगलं भेटतंय तिथून ते घेत असतात. सो तुम्हाला भेटतंय चांगलं, एवढं चांगलं मार्गदर्शन भेटतंय आणि सरांचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यांचा एक्सपिरियन्स खूप वास्ट आहे. सो त्यांच्या एक्सपिरियन्सचा तुम्ही चांगलं युटिलायझेशन करू शकता. तो हा नक्कीच करा, ऍप डाउनलोड करा सगळ्यांनी आणि सरांच्या ट्युटरिंगचा फायदा घ्या. ओके, तर आता आभार आभार करण्यासाठी मी परत मान मुठाला करतोय, अनम्यूट करतोय. आभार मुठा. हा मुठा. दीदीला सगळ्यात पहिली सर, तर मला दीदीला सगळ्यात पहिली खूप थँक्यू म्हणायचंय. कारण आमचे काही डाऊट्स होते, एवढे डाऊट्स होते. IIT खूप अवघड असतं का, किंवा 8वी स्कॉलरशिपला राज्यात राज्यात जर का आपल्याला पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात यायचं असेल तर खूप अभ्यास करावा लागतो का 5-5, 6-6 तास. तर तू ते डाऊट इतक्या छान पद्धतीने आमचे क्लिअर केले. IIT बद्दल, स्कॉलरशिप बद्दल, सगळ्या अभ्यासाबद्दल इतकं छान क्लिअर केलं. त्याच्यामुळे आम्हाला इतकं छान वाटलं. खूप छान होतं तुझं तुझं बोलणं पण खूप छान आहे. शांततेत तू छान बोलतेस. आणि सरांचेही मला खूप आभार मानायचे, कारण त्यांनी आमचं तुझ्यासोबत इतकं छान पद्धतीने कन्व्हर्सेशन घडवून आणलं. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि सरांना पण मला खूप थँक्यू म्हणायचं आहे. आणि या क्लासमुळे मला खरंच खूप फायदा होणार आहे. आणि मला मुळात अशी मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे असं खूप बघायला आवडतं. आणि तू इतकं छान मोटिवेशनल बोलतेस, त्याच्यामुळे पण इतरांना पण युट्यूबवर जे जे हा व्हिडिओ बघतील त्यांना पण तुझ्यामुळे खूप फायदा होणार आहे. एवढंच मी सांगेन. खरंच थँक्यू दीदी. ओके, आणि तू तर थँक्यू अनुजा परेरा, थँक्यू परेरा, अभिनंदन अनुजाचं IIT बॉम्बेला सिलेक्शन झाल्याबद्दल. थांबूया आपण. सर्वांना परत नमस्कार. अनुजा वेळ पडला.